नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेत आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता अश्विनचे डोळे उघडले आहेत. अश्विनचे डोळे उघडल्यानंतर अश्विनने प्रियाला पोलिसांच्या हवाली न करता हाताला धरून घराबाहेर काढलेला आहे आणि त्यांनी घरातल्यांची सगळ्यांची माफी मागितली आहे. ज्या वेळेला प्रियाचं घाणेरडं रूप अश्विनच्या समोर आले त्यावेळेला अश्विन कसा हादरलाय, त्याचे डोळे कसे उघडलेत, नक्की असा काय प्रकार घडलाय ज्याच्यामुळे अश्विनचे डोळे उघडले आहेत, सगळं काही सविस्तर पाहू. तर मित्रांनो, आजच्या आपण प्रोमो मध्ये पाहिलंच आहे की अश्विन जेव्हा प्रियाला फ्लाईट तिकीट देतो तेव्हा प्रिया मात्र खूपच घाबरलेली असते. प्रिया विचार करते आणि म्हणते, हे काय चाललंय आता ह्याचं नवीनच बिंडो कुठला. प्रिया अश्विनला विचारते की फ्लाईट तिकीट्स. त्यावर अश्विन आनंदानेच म्हणतो की हो, आपण उद्या आता मालदीवला जातोय, येशील ना प्रिया तू. प्रिया मात्र खूपच चिडलेली असते. प्रिया म्हणते, अश्विन मी उद्या येणार नाही, मला खूप महत्वाचं काम आहे आणि तुला हे मला न सांगता कोणी प्लॅन करायला सांगितलं होतं रे. अरे तुला काहीतरी कळतंय का नाही. त्याच वेळेला घरातील सगळेच जण जेवणासाठी बसलेले असतात. प्रियाचं हे वागणं बघून सगळ्यांनाच तिचा खूप राग येत असतो, पण ते काही बोलू शकत नाहीत कारण हा अश्विन सतत प्रियाची बाजू घेत असतो. घरातले मात्र काहीच बोलत नाहीत, ते एकदम शांत असतात. प्रिया मात्र चिडूनच तिथून निघून जाते. अश्विनला मात्र प्रियाचं वागणं खटकतं. अश्विन म्हणतो की ही अशी का वागत असेल, मी हिच्यासाठी सरप्राईज प्लॅन केला, ही तर खुश व्हायला हवी होती, उलट ती माझ्यावरच चिडली. अश्विन सुद्धा काहीच न बोलता रूम मध्ये निघून जातो. तो जेव्हा रूम मध्ये येतो तेव्हा प्रियाला विचारतो, प्रिया तुझा नक्की प्रॉब्लेम तरी काय आहे ग. अगं तू कुठल्याही गोष्टीला नाही का म्हणतेस आणि तू रोज कुठे जातेस. तर प्रिया अश्विनला भांडतच म्हणते की अश्विन तू माझ्यावर संशय घेतोयस का. त्यावर अश्विन म्हणतो, नाही ग प्रिया, मी तुझ्यावर संशय घेत नाही, तुला व्यवस्थित विचारतोय की तू कुठे जाते, मला तुझी काळजी वाटते म्हणून. प्रिया मात्र काहीच उत्तर देत नाही आणि ती फ्रेश व्हायला निघून जाते. मनात आता प्रियाविषयी शंका निर्माण झालेली असते. अश्विन मनात विचार करतो आणि म्हणतो, या प्रियाचं नक्कीच काहीतरी चालू आहे. अश्विन मनात विचार करतो आणि म्हणतो, या तन्वीचं नक्कीच काहीतरी चालू आहे, हिचं नेमकं काय चालू आहे ना ते मला शोधून काढलंच पाहिजे. आता मी उद्या हिचा पाठलाग करतो, म्हणजे मला कळेल की ही नेमकं कुठे जाते ते. अश्विन मनाशी ठरवतो आणि झोपी जातो. तर दुसरीकडे अर्जुन सायलीला प्रियावरती संशय आलेला असतो. सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सायलीला म्हणतो की असं कुठलं महत्वाचं काम असेल तिला उद्या ज्यामुळे तिने मालदीवची ट्रिप नाकारली. तेव्हा सायली म्हणते की मला तर या प्रियाचं काही कळतच नाही, ती कुठे जाते, कुणाला भेटते, काहीच कळायला मार्ग नाही. मला काय वाटतंय माहितीये का, हिचा अजूनही महिपतशी संबंध आहे आणि हिला नक्कीच माहिती असेल की महिपत कुठे आहे ते, आणि या अपघाताबद्दल सुद्धा हिला काहीतरी माहिती असेल. त्या अर्जुन म्हणतो की ठीक आहे सायली, आपण ते सगळं काही उद्या बघू, चल आता आपण झोपायला जाऊया. अर्जुन सायली आपल्या रूम मध्ये जातात. त्यावेळेला सायली अर्जुनला म्हणत असते की हो, मला सुमन काकूचं खरंच खूप वाईट वाटते, इतकी वर्ष त्यांनी नागराज काकांचा हा त्रास सहन केला. त्यावर अर्जुन म्हणतो की हो सायली, आणि आता फक्त तुझ्यामुळे त्यांनी त्यांचं मन आपल्यापाशी मोकळं केलं, हे फक्त काही तुझ्यामुळे शक्य झालं, तू केलेल्या प्लॅनमुळे. त्यावर सायली म्हणते की हो अर्जुन सर, बाई माणसाने कुठपर्यंत हा त्रास सहन करायचा, कधी ना कधी बाईला बोलतं केलंच पाहिजे. अशा कितीतरी बायका आहेत की ज्या नवऱ्याच्या दबावाखाली त्याचा मारहाण त्याने केलेला जर सगळं काही सहन करतात, एकही शब्द बाहेर बोलत नाहीत. त्यावर अर्जुन म्हणतो की बरोबर आहे सायली तुझं, मी आता उद्याच नागराज काकांच्या मागे जातो आणि मग आपल्याला कळेल की नागराज काका कोणाला भेटतोय, काय करतोय, कुठे जातोय, आणि असंही होऊ शकतं की नागराज काका आपल्याला महिपत पशी अलगद नेऊ शकतो. त्यामुळे मी उद्याच नागराज काकांच्या मागे जातो. तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे, पण जरा सांभाळून. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली तू अजिबात काळजी करू नको. तर दुसरीकडे नागराज सुमनला पावडर मिसळलेलं दूध आणून देतो. नागराज सुमनला म्हणतो, सुमन हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. सुमनला मात्र संशय येतो, रोज आपल्याला मारहाण करणारा माणूस आज आपल्यासाठी दूध कसा काय घेऊन येऊ शकतो. सुमन म्हणते की ठीक आहे, तुम्ही ठेवा ते दूध, मी घेते. पण मात्र सायलीने सांगितल्याप्रमाणे सुमनला आता कळलेलं असतं की काय करायचं ते. सुमन ते दूध घेण्याचं नाटक करते आणि ते दूध सांडून देते आणि नागराजला सांगते की मी दूध घेतलं. त्यामुळे नागराज भिनगर होतो.
नागराजला वाटतं की आता सुमनने ते दूध घेतलं आहे, आता सुमन गाढ झोपीत जाईल आणि आपल्याला बाहेर पडता येईल महिपत वरती लक्ष ठेवायला. सुमन मात्र झोपायची नाटकं करते. त्याच वेळेला नागराज हळूच तयार होतो आणि खिडकीतून बाहेर जातो. सुमन हे सगळं काही बघत असते. नागराज ज्या वेळेला खिडकीतून बाहेर जातो त्यावेळेला सुमन लगेच उठते आणि अर्जुनला फोन लावते. सुमन अर्जुनला म्हणते, अर्जुन ते आत्ताच इथून निघाले आहेत आणि मला माहिती नाही की एवढ्या रात्री त्यांचं काय काम आहे बाहेर. मला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे, त्यामुळे तू त्यांचा पाठलाग करावास. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक आहे सुमन काकू, आम्ही दोघं आताच त्यांचा पाठलाग करतो. तर मित्रांनो, इकडे नागराज भेटायला चाललेला आहे, तो म्हणजे महिपतला. नागराज पुढे चालत असतो आणि अर्जुन सायली मागून त्याचा पाठलाग करत असतात. नागराजला कळतं की आपल्या मागे नक्कीच कोणीतरी आहे, कोणीतरी आपला पाठलाग करतोय. ज्या वेळेला नागराज पुढे चालत असतो तेव्हाच त्याला गाडीच्या आरशातून अर्जुन सायली दिसतात. तेव्हा नागराज खूपच घाबरतो आणि म्हणतो, अर्जुन सायली इथे आणि माझा पाठलाग करतायत, ह्यांना माझ्याविषयी काही कळलंय का? माझा काही संशय आलाय का? नागराज तर अर्जुन सायली मनात विचार करतो की आता महिपतकडे जाऊन चालणार नाही, आता आपल्याला यांना चकवा द्यायलाच लागेल, आता आपल्याला दुसरीकडे जायलाच लागेल. तर अर्जुन सायली मनात विचार करतात आणि म्हणतात, नागराज भाऊजी का थांब. अर्जुन सायली विचार करतात आणि म्हणतात, नागराज काका इथे का थांबले असतील? त्यांना कळालं असेल का आपण त्यांचा पाठलाग करतोय ते? त्यावर अर्जुन म्हणतो की नाही सायली, त्यांना कळालं नसेल. तर नागराज त्यांना चुकवतो आणि दुसरीकडे निघून जातो. अर्जुन सायलीला समोर काही नागराज दिसत नाही. अर्जुन सायली विचार करत असतात की नागराज काका कुठे गेले असतील. ते सगळीकडे नागराजला शोधतात पण त्यांना ते कुठंच दिसत नाही. नागराज कुठेच दिसत नाही. नागराजने सापडल्यामुळे ते घरी निघून जातात. इकडे नागराज मात्र खूपच घाबरलेला असतो. तो अर्जुन सायलीला चकमा देऊन महिपतकडे येतो. तेव्हा महिपत नागराजला म्हणतो, काय नागराज सेठ खूपच घाबरलेला दिसताय, कुणीतरी तुमचा पाठलाग करतोय वाटतं. तेव्हा नागराज महिपतला धमकावतो आणि म्हणतो, महिपत एकदम शांत राहायचं, अजिबात काही बोलायचं नाही. त्यावर महिपत म्हणतो की नागराज शेठ तुम्ही सापाचे जात. तेव्हा महिपत म्हणतो की नागराज शेठ तुम्ही सरड्याची जात. सरडा कसा रंग बदलतो ना तसे तुम्ही रंग बदलणारे. फक्त मी एकदा इथून सुटू द्या, मग कशी तुमची बारीक तुकडे करतो ना ते बघा. नागराज मात्र काहीच बोलत नाही. नागराज हा खूपच टेन्शन मध्ये असतो. त्याला वाटत असतं की अर्जुन सायलीला सगळं काही कळालेलं आहे आणि त्यामुळे ते माझा पाठलाग करत आहेत. तर दुसऱ्या दिवशी प्रिया लवकर उठते, तयार होते आणि बाहेर जायला निघते. तर मित्रांनो, अश्विनी आता ठरवलेलं असतं की प्रियाचा पाठलाग करायचा आणि ती कुठे जाते काय करते ते शोधून काढायचं. प्रिया जेव्हा घराच्या बाहेर पडत असते त्याच वेळेला तिथे सायली रांगोळी काढत बसलेली असते. सायली मनात विचार करते आणि म्हणते, ही प्रिया रोज कुठे जात असेल बरं? हिचं रोज सकाळी काय काम असेल? मला हिचा पाठलाग करायलाच हवा. मला असं वाटतं की काहीतरी गडबड आहे. सायली प्रियाच्या मागावर जाते आणि अश्विन सुद्धा प्रियाच्या मागावर जातो. ज्या वेळेला ते दोघेही प्रियाचा पाठलाग करू लागतात प्रियाला मात्र ते काहीच माहिती नसतं. प्रिया पोहोचते ती महिपत पाशी. प्रिया महिपतला भेटायला आलीये हे पाहून अश्विन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो. अश्विन सायली लपूनच त्यांचं सगळं काही बोलणं ऐकत असतात आणि त्यांना पाहत असतात. त्याच ठिकाणी नागराज सुद्धा असतो. नागराज प्रियाला म्हणतो की प्रिया आता मी घरी चाललोय, ही माझी ड्युटी संपली, आता महिपतवरती लक्ष ठेवायची तुझी ड्युटी. तर मित्रांनो, आता अश्विन आणि सायली समोर नागराज आणि प्रियाचं तर खरं रूप आलेलं आहे आणि त्याच सोबत त्यांना महिपत सुद्धा सापडलं आहे. अर्जुन आणि अश्विन काहीच न बोलता घरी येतात. ज्या वेळेला सायली आणि अश्विन घरी येतात त्यांना पुरता धक्का बसलेला असतो. अश्विनला मात्र काय बोलावं, कुणाशी बोलावं काहीच कळत नसतं. अश्विनला एकदम गिल्टी फील होतं. अश्विन धावत जाऊन कल्पनाला मिठी मारून रडायला लागतो. अश्विन कल्पनाला म्हणतो मम्मा मी चुकलो ग, मला माफ कर. त्या खोटाड्या तन्वीसाठी मी तुमच्या सगळ्यांशी भांडलो, पण ती चांगली मुलगी नाहीये, तिने मला फसवलं आहे. तिचे महिपत सोबत संबंध आहेत आणि नागराज काका सुद्धा तिथेच आहे
आणि नागराज काका सुद्धा तिथेच आहे. त्यावेळी सायली म्हणते की अश्विन भाऊजी, तुम्हाला हे सगळं काही कसं कळलं? त्यावर अश्विन म्हणतो की वहिनी, तू पण मला माफ कर. मी तुझ्याशी सुद्धा खूप चुकीचं वागलो. त्या मुलीच्या नादाला लागून तुला सुद्धा मी काय नाही ते बोललो. प्लीज मला माफ कर. सायली म्हणते की अश्विन भाऊजी, असे हात जोडू नका. तुमची यामध्ये काही चूक नाहीये. ती प्रियाच नालायक आहे, त्यामुळे तुम्ही माफी मागू नका. पण मला सांगा की तुम्हाला हे सगळं कसं काय कळलं? त्यावेळी अश्विन सांगू लागतो की आज सकाळी प्रिया जेव्हा घराबाहेर पडली तेव्हा मी तिचा पाठलाग केला आणि मला सगळं काही दृश्य दिसलं. त्या प्रियाने आणि नागराज काकाने महिपतला बांधून ठेवलं होतं. या दोघांनी त्या महिपतला किडनॅप केले. म्हणजे नक्कीच या दोघांचं काहीतरी सिक्रेट त्या महिपतकडे आहे. त्यावर सायली सांगू लागते की भाऊजी, मी सुद्धा सकाळी तिचा पाठलाग केला आणि माझ्या समोर सुद्धा हे सगळं काही दृश्य आलं. आता काही नाही भाऊजी, आपण त्या प्रियाला पोलिसात द्यायचं म्हणजे द्यायचं. तिला तिच्या पापांची शिक्षाही मिळायलाच हवी. त्यावर अश्विन म्हणतो की ठीक आहे वहिनी, तुझं बरोबर आहे. आता ती मुलगी एक क्षणही मला माझ्या आयुष्यात नकोय. मी तिला डिवोर्स देणार आहे. अश्विनचा हा निर्णय ऐकून घरातल्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. त्याच वेळेला अर्जुन घरी येतो. अर्जुन सायलीला म्हणतो, सायली तू कुठे गेली होतीस? अगं मी तुला फोन लावला, तुझा फोनही लागत नव्हता. तुला माहितीये का मला किती काळजी वाटत होती तुझी. अर्जुनचं अश्विनकडे लक्ष जातं आणि अर्जुन विचारतो की अश्विन काय झाले तुला? त्यावेळी अश्विन म्हणतो, दादा मी चुकलो, मला माफ कर. मी त्या मुलीच्या नादाला लागून तुझ्यावर आवाज चढवला. तेव्हा अश्विन सगळा घडलेला प्रकार सांगतो. त्यावर अर्जुन म्हणतो की हे काम तुम्ही चांगलं केलं आहे. चला आपण आत्ताच्या आता पोलिसांना घेऊन जाऊ आणि त्या महिपतला पोलिसांच्या ताब्यात देऊ. त्याचबरोबर नागराज काका आणि प्रियाला सुद्धा. आता अर्जुन पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी पोहोचतो. आता प्रिया आणि नागराजची भांडेफोड तर झालेली आहे. आता सुभेदार आणि किल्लेदार नागराज आणि प्रियाला काही शिक्षा देतील हे पाहणं खूपच रंजक असेल. असेच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.